आज सकाळी पाठी अंदाजे 5च्या आसपास आमचे पुजारी श्री खंडेश्वर देवस्थान आणि श्री तुळजाभवानी देवस्थानासाठी पूजा करायसाठी नेहमीप्रमाणे आले होते. मग त्यांनी आल्यानंतर त्यांना जाणवलं की मंदिराची चिडचिड झाली, दोन्ही लॉक तोडले गेलेले, दोन्ही लॉक तोडून तिथेच पडलेली होती. मग त्यांनी मला तातडीनं फोन केला. मी त्यांना कॅमेऱ्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी घ्यायला सांगितल्या, नोट कॅमचा कॅमेरा काढून त्या गोष्टी घ्यायला सांगितल्या. आम्ही तातडीनं पोलीस पाटलांना सांगितलं, पोलीस पाटलांनी PI साहेबांना आणि PMच्या भेटला कळवलं की बाबा आमच्या इथे मंदिराची चोरी झाली. त्यानंतर आत गेल्यानंतर समजलं की देवाची मूर्ती हल्लेली होती, अस्ताव्यस्त सामान पडलेलं होतं. पण तिथं असं मौल्यवान वस्तू काहीच नव्हत्या. आम्ही आमच्या ट्रस्टचं जे सोनं आहे त्या लोकरमध्ये ठेवल्यामुळं चोरांच्या हाती तसं काही विशेष पडलं नाही. पण तुळजाभवानी मंदिर शेजारीचं आहे खंडेश्वर मंदिराच्या, तिथं बेंटेकचे आम्ही साधारण 400-500 रुपये किमतीचे दागिने त्यात होते. त्यांनी चोर तिथून घेऊन निघून गेले. त्यानंतर शेजारीचं आमच्या श्री संत शांतामाईचं मंदिर आहे, तिथं पण त्यांनी चिडचिड करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना तिथंही काही सापडलेलं नाही. नंतर आम्ही CCTV कॅमेऱ्यात ही सगळ्या गोष्टी बघून लक्षात आले की ते केमच्या दिशेने रवाना झाले. किती मंदिराच्या चोऱ्या झाल्या अंदाजे? आता ते कोटीचं पण समजलं की कोटीत एक चोरी झाली आणि आपल्या गावात त्यानंतर साधारणतः 1:30च्या आसपास 1:28 खंडेश्वर मंदिरात, त्यानंतर 1:30 आसपास तुळजाभवानी मंदिरात आणि 1:33 आसपास श्री संत शांतामाई महाराजांच्या मंदिरात चोरी झाल्याचं आढळून. तरी काय तिथनं काय रोख रक्कम किंवा सोने नाणे दागिने? नाही, आम्ही सोनं ठेवतच नाही. लोकरमध्ये ठेवल्यामुळं कुठल्याच मंदिरात आमचं सोनंच नसतं. त्यांनी प्रयत्न केला पण ते सोनं नसल्यामुळे त्याचा प्रयत्न फसला गेला. CCTV मध्ये काय तसे काय चोरांची घटना आली? CCTV बसवायला गेला पाहिजे. पण विषय असा झाला की त्यांनी चेहऱ्याला बांधल्यामुळं आम्हाला चेहरा स्पष्ट ओळखू आला नाही. पोलीस प्रशासनानं काय सांगितलं? पोलीस प्रशासनाची टीम आली, त्यांनी आम्ही तपास करतो म्हणून सांगितलं. FIR करायला सांगतो, आम्ही FIR केलाच, पुजाऱ्याच्या नावाने FIR केला. तरी आता इथून पुढे सुद्धा काय आपली दक्षता काय असते? आमची तरुण वर्ग आहे, त्यांना आम्ही गस्त घालायला वगैरे सांगतोय. पोलिसांनाही तसं आम्ही सांगितलं की बाबा आमच्याकडे गस्त घाला, 1-2 राऊंड मारत जाऊ. आणि तरुण पोरांना वगैरे एक टीम तरुण पोलीस पाटील, सरपंच आणि गावातली बॉडी, इतर तरुण मंडळी घेऊन, सामाजिक कार्यकर्ते घेऊन आम्ही थोडंसं रात्री फिरण्याचा प्रयत्न करणार.